आम्ही जेव्हा गायमुखला पोचलो तेव्हा तिथली शांतता पाहून आम्ही आश्चर्यचकितच झालो, कारण तिथे कोणीच नव्हतं. आम्ही गायमुखचं दर्शन घेऊन आम्ही आमचा ट्रेक पुढे सुरू केला आणि परत जेव्हा आम्ही आमचा ट्रेक आटपून रिटर्न गायमुखला आलो तेव्हा तेथील दृश्य पाहून आम्ही आश्चर्यचकितच झालो, कारण तिथे भरपूर गर्दी होती. जेव्हा गेलो होतो तेव्हा गर्दी नव्हती, बट जेव्हा रिटर्न आलो तेव्हा खूप गर्दी होती. भरपूर भक्तगण तिथे आले होते, खूप सारे लोक आले होते आणि ते तिथे दर्शन घेत होते, त्या पाण्यात आंघोळ करत होते, एन्जॉय करत होते. नमस्कार, मी प्रवीण अमरावतीवरून. आपण आता आलेलो आहे गायमुख या निसर्गरम्य ठिकाणी. मध्य प्रदेशातील नळा गावा म्हणून सुमारे 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल हे गायमुख नावाचं एक इथलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. खरं तर ते तीर्थक्षेत्रापेक्षा पर्यटन क्षेत्र म्हटलं तर खूप चांगलं राहील आणि महत्त्वाचं राहील, कारण इथे असलेली सगळी नैसर्गिक सृष्टी जी आहे, नैसर्गिक सौंदर्य पाहिलं तर हे अख्खं पर्यटन स्थळ दिसते आहे. आणि इथे खडकांवर सगळे जे कोरलेले किंवा खडकाच्या मधून जाणारं जे पाणी आहे त्यामुळे याला एक नैसर्गिक असं खडकांचं हे एक मोठं स्थळ आहे असं पण म्हणू शकतो आपण. आणि अमरावतीवरून सुमारे 70 ते 72 किलोमीटर अंतरावरती हे पर्यटन क्षेत्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नदीतून येताना जे ट्रॅकिंगचा आपल्याला अनुभव घेतो किंवा आनंद जो घेतो आहे तो अति दुर्मिळ आहे. मला असं वाटतं की ट्रॅकिंग करणाऱ्या प्रत्येक ट्रॅकरने या प्रवासातून जावं आणि इथला आनंद घ्यावा. असं नैसर्गिक इथलं दृश्य आहे. सातपुड्याच्या अगदी पायथ्याशी असलेलं हे गायमुख नावाचं क्षेत्र खूप उत्तम आहे. धन्यवाद.